इकडे बघ, शांत हो बरं. मोठा श्वास, शांत हो. किती त्रास करून घेतेयस? पण ताई मला सांग, ही इतकी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ही पिंट्या दादाने मला सांगायला हवी होती ना, विश्वासात घेऊन सांगायला हवी होती की नाही? पण आत्ता ह्याचा विचार करून काहीतरी उपयोग होणार आहे का? अधिरा, प्रत्येक गोष्टीला ना आत्ताच्या आत्ता सोल्युशन मिळणं गरजेचं नसतं. आणि झालंय ना, आता आपण एवढा वेळ ह्याच्यावरच रिॲक्ट करतोय ना. आता तू इथे आलीयस, ही सुद्धा एक रिॲक्शन आहे. मग आता शांत हो आणि त्यांनाही वेळ दे थोडा शांत होण्यासाठी. आपण सगळे मिळून ह्याच्यातनं काहीतरी मार्ग काढूया. ओके? तू आता एक काम कर, मी तुझ्यासाठी मस्त चहा करून आणते. ताई काय ग? अगं बरं वाटेल तुला. नाही नाही, म्हणजे कॉफी हवी आहे का? नाही म्हणजे मला माहिती तुला कॉफी आवडते. या घरालाही स्वतःचं घर समजून राहा. रोहन जितका हक्काने माझ्याशी बोलतो तितक्या हक्काने तूही बोलू शकतेस. रोहन जसा आहे माझ्यासाठी तशीच तू आहे सगळं. तुझी पण ताईच आहे मी. अगदी तुझी ती हॉटेलवाली मस्त नाही, पण मला जमेल तशी छान कॉफी करून आणते. ओके? कॅन आय ट्रस्ट यू? तू इथे नीट शांत राहणार आहेस? मी ही खोली सोडून जाऊ? तुला एकटीला इथे सोडून जाऊ नक्की? बस, मी कॉफी घेऊन येते. कधीपासून घरी नाहीत त्या? पहाटेपासून बाहेर गेले असेल. म्हणजे रात्री आम्ही बोलत होतो, पण आता बराच वेळ झाला. इन्स्पेक्टर साहेब, प्लीज माझ्या बहिणीला शोधून काढा. कसं असतं ना साहेब, त्या पहाटे गेल्यात म्हणजे अजून 24 तास पूर्ण झालेले नाहीयेत. काय ना की 24 तास पूर्ण झाल्याशिवाय आपण कोणती पण मिसिंग कंप्लेंट घेऊ शकत नाही, असा आमचा प्रोटोकॉल आहे. हो, प्रोटोकॉल? कसला प्रोटोकॉल? आणि 24 तासात जर तिला काही बरं वाईट झालं तर याची जबाबदारी कोणाची? साहेब प्लीज समजून घ्या, पण आमचे सुद्धा हात बांधलेले आहेत. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, माणसांसाठी नियम असतात, नियमांसाठी माणसं नसतात. आणि परिस्थिती बघून नियम वापरा ना. जाऊ दे, तुमच्याच्याने होणार नाही. मी अंशू, एक काम कर, अधिराच्या सगळ्या मित्रमैत्रिणींचे फोन नंबर आणि त्यांचे पत्ते मला पाठव लगेच. हो दादा. मी आनंदला सांगतो सगळ्या. हा बोल समर. आनंद, आजच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल कर आणि तू माझ्या बरोबर चल. अधिराला शोधायला जायचंय आपल्याला. अधिराला शोधायला? काय काय झालं? चल, मी तुला सांगतो नंतर. ओके ओके, बाय 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 बाय. मी येतो. सांभाळून जा रे. मॅम तुम्ही काळजी नका करू, आमच्या परीने आम्ही सगळे प्रयत्न करतो. येतो मी. हा, कुठे गेली ती मुलगी? पिकनिकला गेली? अरे पण मग ती कोणाबरोबर गेली आहे ते चेक करा. हा, ते चेक करून सांग मला. ओके. हा, हे बघ ऐक, तिच्या कॉलेजच्या ग्रुप मधले जे जे कोणी मित्रमैत्रिणी आहेत त्या प्रत्येकाच्या घरी जा. घरी जाऊन चेक करा. घरी जाऊ, कळतंय? हा, मला सांगत जा काय होते ते. या. समर राजवाडेंशी हे सगळं कसं बोलू? नीट विचार करून बोलावं लागेल. आधी मी त्यांच्याकडनं प्रॉमिस घेते की ते अधिरावर चिडणार नाहीत, नाहीतर ते अजूनच डोक्यात राग घालून घेईल आणि काय करेल माहीत नाही. करेक्ट, असंच करते. ते भेटले ना की सगळ्यात आधी प्रॉमिस घेऊन टाकते. संतोष, मला जरा आपल्या घराचा सीसीटीव्ही चेक करायचा आहे. नाही, अधिरा मला नेमकी कशी गेली ते जाणून घ्यायचंय. त्याचं फीड पाठव मला. या. चल रे, लवकर घे गाडी.
ऐकत नाही. तुझे मी काम करतोय ना इथे. आई आई थांब, मी करते. काय झालंय? काय झाले मला विचार. हे बघा, हे आपले सुपुत्र. काय नक्षत्रासारखी मुलगी निवडली आमच्या सुपुत्रांनी. हा, मला श्रीमंती नको, रोहनच हवाय. अरे आम्हाला दोन्ही हवंय. त्यापेक्षा रोहनला घर जावे करून घे म्हणावं. श्रीमंती नको, नवरा हवाय. हे सगळं ना लग्नाच्या अगोदर खूप छान वाटतं. संसार सुरू झाला ना की मग कळतं नवऱ्यापेक्षा पैशाचीच गरज जास्त लागते. कशासाठी आदळापट सुरू आहे आणि मुलांसमोर हे काय बोलतेस तू? आपली मतं इतरांवर लादू नये. मी माझी मतं लादत नाहीये. मुलांना शहाणपणा शिकवणं हे माझं कर्तव्य आहे. शहाणपणा नाही म्हणत याला. तू मुलांना हाव शिकवतेस. लोभीपणा म्हणतात. चाल बोल. माझं ना मेलीचं नशीबच फुटकं आहे. कोणी एकेकाळची मिस नाशिक फर्स्ट राऊंड मी कुठे येऊन पडले. इथे एक मदतनीस ठेवायचं म्हटलं ना तरी 10 वेळा विचार करावा लागतो आणि नंतर मग शेवटी कामं आपल्यालाच करायला लागतात. जाऊ दे, कंटाळा आलाय नुसता. सुश, आई चिडली आहे. जा ना बोल तिच्याशी प्लीज.